पुढच्या मैदानामध्ये परत आम्हाला बोलले शेट गाडी खेळायची तरी आम्ही परत घेऊ. काही नाही, या भावाभावांच्या गाड्या आहेत आणि याच्यात मैत्रीपूर्ण गाड्या होत राहतात. 100% आज जेवढा मन खुश आहे ना, ह्याच्या पहिला कधीच एवढा मन खुश होतं, आज खूप मन खुश आहे. नंबरची टॉपची गाडी आहे. मेहरबान पण काय कमी पडत नाही आणि एलियन पण आजच्या तारखेमधला टॉपचा नंदी आहे. एवढी मोठी खरेदी आहे की जी कानपूर घडत होती त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या बैलांनी आमची इज्जत आज संपूर्ण इताड्या मैदानामध्ये 2-3 जण शेट ती 10वी गाडी गेली तेव्हा मनामध्ये थोडं दुःख वाटलं. पण नंतर आले आपले सगळे मित्रमंडळी, दादा आपली गाडी गेली तेव्हा आनंद झाला. जेव्हा मी स्वतःहून बघितलं तेव्हा मला मनाला खाते सिद्धच झाला का तो ह्या मुंबईच्या बैलगाड्या ड्रायव्हरांमधला सगळ्यात A1 ड्रायव्हर आहे आणि A1 कमाल करून त्यांनी सगळी गाडी स्वतःनी लावलेली आहे. निकेल किती गोंड्या होते? 2 गोंड्या. 2 गोंड्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आहे मोठी शर्यत तर भिवंडीला आहे, इताड्याला आहे. तर मागच्या वर्षी आमचा शंकर किड गाडी जिंकलेला 4 व्हीलर आणि यावर्षी पण अनेक 4 व्हीलर आहे आणि 2 व्हीलर अनेक आहेत. तर आपल्याला बघायला भेटतीलच. तर आता मी जस्ट निघतोय घरातून. शंकर आहे, बाजी आहे आमचा, भाऊजीचा तो पण आहे. तर शंकरच्या पण 2 शर्यत आहेत वाटतं. आता 1 वाजता निघल, आम्ही 12:30 वाजलेत. आता निघतो फटाफट आणि बघूया. मी आता शर्तीनं निघालेलो आहे. तर आता पेट्रोल भरायला थांबलेलं आहे. मस्त शर्टिंग केलेली, ऊन बघायला करपून जाईल तरी आपल्याला आवड असते. तर चला आता पेट्रोल भरून घेऊ फटाफट आणि लगेच निघू. हेच आता मी आहे अर्धे रोडला आणि यावेळी घेतात सामान त्यांच्यासाठी, कारण की तिकडे त्यावेळी सांगितलं असं सामान आणायला. तर एन्जॉयमेंट तर लय होणार आहे. तर आता आम्ही पोचले अर्ध्या रोडला. तर आता बघू, आता पोचल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय कुठं शंकर आहे. सर्व बकासूर सर्व आलेत, मोठे बैल आलेले आहेत. तर चला गाड्यान पोचलेलं आहे. घेतलं सगळ्यांना हिल घेतल्यानं मस्त स्ट्रॉंग एनर्जीसाठी. ऊन लय आहे ना त्यामुळं सगळ्यांनी घेतलं आणि शंकरला वाटतं खाली नेलं आहे. आता पलवतील 2 शर्ती आहेत. तर आता ही पहिलीच शर्यत आहे. आता बघू, आता आम्ही डायरेक्ट खालीच जाऊ. तर चला जाऊया. सर कसली पब्लिक सुटली बघ, कसली सुटली बघ ना पब्लिक. हां नाही पेरटकली वाटतं. आलो एक गमशा घ्यायला, नेवल्याला गमशा आहे व रुमालावर चालू आहे. कुठलं येतं घे ना मग. शिवाजी तर अरे जे चल तोच जे चल. अरे हो जे काला नाही पारणार तोच, नाही तर काला जे कितीला 100 रुपयाला काय तुला. मग तुला तू कुठे टाकशील डोक्यावर पोटान गार पडला त्याला देऊ का पैसे. 4 व्हीलर जनार्दन महाराज इतर यांचं तर चला काही जाऊया. आपला बैल खाली सोडलं आणि इथे तुम्ही गाड्या बघू शकता. तुम्हाला गाड्या दाखवतो आता थांबा तुम्हाला. 2 व्हीलर सायकली बघा, कसला 2 व्हीलर सायकली फिरीज बघ. आवऱ्या तर बघू शकता. मेहनत एक गाडी टाकून लागेल दुसरी गाडी पळायला लागतं बघ. मी याला बोलतो मेहनत. कसं धावत चालले ड्रायव्हर गाडीचा. आता ती गाडी सोडून ही गाडी पलवायला परत असं असतं. इकडं शंकरची गाडी पेंडिंग आहे. आताची शर्यत झालेली आहे, ही पेंडिंग आहे. बाबा डायरेक्ट कामावर ऑन ड्युटी आहे का डायरेक्ट इकडं. काय पेंडिंग लागले ना पुढं होती ताण लागली होती. कसं खुपा होते बघ ना.
सॉरी यश गाडी घे गाडा घे मालकाचा पोर आहे ढकल गाडी. चला आता दुसरी शर्यत पण होणार आहे. पाणी द्या पाणी द्या पाणी धर पाय लाजताल पाय तरी तरी मग चप्पल आहे कुठं तुझी? हा हा चप्पल कुठं तुझी? उऱ्यामध्ये माहिती क्या अच्छा गाईज भुंगा सैराट आणि एलियन राहुल पाटीलचा आणि मेहरबान. तर ती शर्यत सैराट आणि भुंगा जिंकलेला आहे. तर आपण आता जाऊ फटक्यान आणि बघू काय क्राऊड आहे तिथं. कारण की मुंबईचे बिनजोडचे जे भाष्य आहेत आता हे दोन आहेत भुंगा आणि सैराट. यांची जोड वाटतं कधीच तोडू नाही शकत कोणी असं वाटतं मला. कारण की लय टॉपची बैल आली तरी काय कोण हारू नाही शकला त्यांना दोघांना अजून. तर चला आता जाऊया. तिथं क्राऊड बघा तुम्ही, क्राऊड एकदम भन्नाट क्राऊड झाला असेल आता. तर चला भुंगा सैराट. निकेल टॉपचा डायरेक्ट टॉपचा विषय. बजेट ना शरद लागली एकदाशी होली 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 पब्लिक साईडला पब्लिक काढायची समोर आवडलं बरोबर आहे. एक मिनिट बाबा ती गोंड्या होती दोन गोंडे दोन गोंड्या. नमस्कार. मुंबईची सर्वप्रथम आयोजकांचं अभिनंदन करेल.
का जगनशेठ आपले केशवदादा आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. कारण की बैलगाडा मालकांचा विचार करून, चालकांचा विचार करून, प्रेक्षकांचा विचार करून हा मैदान आयोजित केला आहे. आणि एवढे मोठी पारितोषिक आज सुट्टी मेकरपासून हारणाऱ्या गाड्यांपासून बैलगाडा विजयांपर्यंत सगळ्यांना पारितोषिक ठेवले. त्यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेन आणि सुंदर आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद करतो. मला गाडी बघायला गेली, आपली गाडी एका दिवस गाडी पाठी होती आणि पुढे जाऊन ओटेक केला. काय बोला? ते तर नेहमीप्रमाणे त्यात काही नवीन नाही. पण आज खरंच म्हणजे मनामध्ये जरा वेगळा विचार होता, पण खरंच आज खरी म्हणजे खरी आमची जी मेहनत आणि आमची सर्व टीमची जी आशीर्वाद आणि भुंगावरती आणि सैराटवरती प्रेम करणाऱ्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद त्यांनी आज देवाने आमचं ऐकलं आणि जी मनामध्ये जी कानकून घडत होती त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या बैलांनी आमची इज्जत आज संपूर्ण इताड्या मैदानामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेवली. बघतो खालती भरपूर डावी साईडची डावी लागली जेव्हा झेंडा लागला तेव्हा तुम्ही कुठे रक्षण झाले काय? मी स्वतःच मला 2-3 जण शेट ती डावी गाडी गेली तेव्हा मनामध्ये थोडं दुःख वाटलं. पण नंतर आले आपले सगळे मित्रमंडळी, दादा आपली गाडी गेली तेव्हा आनंद झाला. जेव्हा मी स्वतःहून बघितलं तेव्हा मला मनाला खात्री पडली, कारण की गाडी एवढी अंतर घेऊन निघाली होती, खूपच अंतर दिला होता. पण शेवटी आज दोन्ही आमचे जिद्दीचे बादशाह आहेत, एक ओल्टेकचा बादशाह आहेत. खरंच त्यांनी ओल्टेक करून आज सिद्ध केलं आहे का तो मुंबईचा ओल्टेकचाच बादशाह आहे. आपण बघतो शहरात जेव्हा येते तेव्हा तो करून दाखवतो आणि आज त्यांनी करून दाखवलं की मी ओटेकचा भाष्य आहे. 100% त्यांनी करून दाखवलं. आणि मागेच बोललो होतो महाराष्ट्राचा A1 ड्रायव्हर म्हणजे कुणाल ड्रायव्हर आहे. आज सिद्धच झाला का तो ह्या मुंबईच्या बैलगाड्या ड्रायव्हरांमधला सगळ्यात A1 ड्रायव्हर आहे आणि A1 कमाल करून त्यांनी सगळी गाडी स्वतःनी लावलेली आहे. आपण बघतो मेहमान एरियन ती देखील गाडी चांगली पळवते. काय बोलतो? ठीक आहे, भावाभावांची लढत आहे, त्यांना पण शुभेच्छा. कारण की आम्ही जिथत राहू, एकत्र पण पळू, खेळत पण राहू, त्याच्यामध्ये काय वादविवाद नाही. पुढच्या मैदानामध्ये परत आम्हाला बोलण्याची गाडी खेळायची तरी आम्ही परत खेळू, काय नाही. या भावाभावांच्या गाड्या आहेत आणि याच्यात मैत्रीपूर्ण गाड्या होत राहतात. काय बोलतो? काय नाही, काहीच नाही, फक्त लोकांचा भ्रम आहे का आमचा काय वाद आहे किंवा काय, पण असं काय वाद नाही आहे. आता बघा आम्ही एकत्रच होतो, एकत्र गाड्या केल्या, काय कुठं मला जल्लोष दिसला का काय दिसला काय नाही. भावाभावांच्या गाड्या आहेत, भावाभावांच्या गाड्या याच्या पुढे पण होत राहतील आणि असाच आनंद प्रेक्षकांना आम्ही दोघं मिळून देत राहू. जेव्हा कमालीचं जादू दाखवली काय बोलायचं जादू? घरी जादू आहे रे दोघांचे. ती जादू अजून समोरच्यांना समजली नाही, त्याच्यामुळे अजून अंदाज लागला नाही. पण 100% आज जेवढा मन खुश आहे ना, ह्याच्या पहिला कधीच एवढं मन खुश होतं, आज खूप मन खुश आहे. तो का बरं एवढं मन खुश आहे? काय बोलतो? हां, एवढं मन का खुश आहे? काय बोला? काय नाही, एवढी गाडी खाली टाकून निघालेली आणि 1 नंबरच्या गाडीला थोडा गाळा तरी बसला तरी गाडी कव्हर करणं हा शक्य असतं. पण एवढं अंतर कापून आज ती 2 नंबरची नाही 1 नंबरची टॉपची गाडी आहे. मेहरबान पण काय कमी पळत नाही आणि एलियन पण आजच्या तारखेमधला टॉपचा नंदी आहे. एवढी मोठी खरेदी आहे, पण एवढ्या मोठ्या गाडीलाचं अंतर कापणं आणि ओव्हरटेक करून सूट तोडणं ही कोणाचीच बसची बात नसते. दादा हे मित्रपरिवार आले जे गुंगाकडे साहेब यांच्याबद्दल काय बोला? त्यांचंच प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमासाठीच हा विजय आहे. खरा त्यांचा आशीर्वाद आहे. कोणी सदासाठी कोणाच्या बैलाच्या मागे येत नाही, त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आहे दोन्ही नंदींवरती, म्हणून ते सगळे या नंदीजवळ येतात. तुझं पुढे जाऊन थोडंसं बुंगाच्या पायाला लागला. थोडा अपघात झाला आहे, पण काय नाही, बैल ओके आहेत. बघू आता कसं काय, नाव कोणाचा पडला तर फिरू, नाहीतर जास्तच काय पाय वगैरे उचलला तर मग जरा भरून घरपू वापिस आराम. नमस्कार सुनील शेठ. नमस्कार. सुनील शेठ आज सैराटने सिद्ध करून दाखवलं की ओटेकचा भाष्य आहे. काय बोला? काय नाही, ते नेहमीप्रमाणे आहे. पण मी थोडा घाबरतो होतो का तर खालती होतो, सर्व बोलत इकडे डावी साईड गेली. पण मला माझे मित्र आले का दादा आपली गाडी लागली. पण मला सैराटून भरपूर विश्वास आहे का ओव्हरटेक करणं 100%. तुम्ही पण खालती होते, खालतून बघत होता भरपूर अंतर होतं खालती, कारण की एवढं अंतर कव्हर करणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. ते तर आहे, पण सैराटमध्ये भरपूर जिद्दी आहे सैराट आणि त्याला साथ देणारा भुंगा पण तेवढा जिद्दी आहे. दोन्ही जिद्दी बैल आहेत आणि आपली मेहरबान आणि एलियन ही मैत्रीपूर्ण गाडी झालेली आहे. राहुलदादा झाले आणि कानादा झाले, आपली एकदम संबंधित माणसं आहेत. सैराट खालती काही मस्ती करतो. काय बोला? मस्ती केल्याला समजाचा कार्यक्रम आहे. हां का? पुन्हा ड्रायव्हरबद्दल काय बोला? कुणाल ड्रायव्हर म्हणजे आमचा घरचा ड्रायव्हर आहे का, तर कुणालनी फक्त 2 गाड्या हाकलल्यात आणि येऊन इथं बसला होता का आज कोणाची गाडी हाकलणार नाही, फक्त आपली सैराटची गाडी हाकलणार. आणि आम्हाला त्याच्यावर दादाला झाला, मला झाला भरपूर विश्वास आहे का, तर कुणाला असल्यावर आम्हाला भीती काय वाटत नाही का, तर बैल पळतात पण त्याच्याबरोबर
जॅकी पण चांगला पाहिजे. त्याच्यासारखं मुंबईमध्ये कुणासारखं ड्रायव्हर नाही. आज भरपूर दिवसानंतर केशव मामा सुट्टीला होता, काय बोलणार आपण? केशव मामा होता म्हणून तर भीती कमी होती. का तर केशव मामा असलं भुंगा काय मस्ती करत नाही, त्याच्यामुळे काय तेवढी भीती नव्हती. पलटी ठीक आहे पलटी आईच्या गावात डायरेक्ट पलटी रोडवर डायरेक्ट मोरी धंदा पलटी डायरेक्ट अंगावर पडला असता कोणतं तरी. ते ती पोरं खालीच होती वाटते ती पोरं ना, वाचली डायरेक्ट गेटच पडला अख्खा.